नमस्कार मंडळी, आज आपण कोळंबीचा रस्सा बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर वाटतोय. ही मी 100 रुपयाची कोळंबी घेतलेली आहे वाट्याप्रमाणे. आणि आता आपण साहित्य बघूया. साहित्य मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडं लसूण घेतलेलं आहे, बेसिक वाटण आहे, थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण गॅसवरती कढई ठेवूया, कांदा टाकूया. कांदा चांगला गुलाबी रंगावरती येईपर्यंत आपण छानपैकी त्याला परतून घेऊया. कांदा आता मस्तपैकी गुलाबी रंगावरती भाजत आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आपला हलकासा भुरा कलर झालेला आहे. 1-2 मिनटं लागतील त्याला भाजायला. आता मी त्याच्यामध्ये वाटण ॲड करते. जे मी मिरचीचं वाटण केलं होतं. मिरची, आलं, थोडं लसूण आणि कोथिंबीर याचं जे वाटण होतं ते मी वाटण टाकलेलं आहे. 1.5 चमचा मी हळद वापरलेली आहे. थोडा हिंग टाकलेला आहे, जो पोटासाठी चांगला असतो. आता आपण टॅमॅटो ॲड करूया. टॅमॅटो चांगला परतत आला की आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर थोडा टॅमॅटो पटकन व्यवस्थित बारीक होतो त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये कोळंबी ॲड करू. कोळंबी चांगली परतून घेऊ. बटाटा टाकू आपण. जो मी सुरुवातीला दाखवलं होतं साहित्यामध्ये, मी एकच बटाटा वापरलेला आहे. आणि छानपैकी आपण मस्तपैकी परतून घेऊया. आता हे मी जे लसूण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते मी वाटण ॲड करते. 5 मिनटं परतून घेऊया. त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. त्याच्यामध्ये आता मी कोकम ॲड करते. कोकम हे आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही टाकले तरी हरकत नाही. पण कोकममुळे बेसिकली म्हणजे मच्छीची जी कालवण असतात त्यात बेसिकली कोकम हा वापरला जातो. त्याच्यामुळे खूप छान चव येते. अशा प्रकारे आपला हा रस्सा आजचा तयार आहे. अशा प्रकारे आपला आजचा कोळंबीचा रस्सा तयार आहे. तुम्ही बघू शकता कालवणाला किती सुंदर तरी आलेली आहे. आवडल्यास नक्की कमेंट करा.